वितरणाचा पसारा सकाळ सकाळचा आणि हे सगळं जाग्यावर काल गावी गेलेलं या अशा बॅगा पडलेल्या आहेत. हे इथं मारायचा आहे, हेल्मेट, पिशवी, कपडे हे सगळं आता सकाळी सकाळी पहिला जेवणाची सुरुवात केलेली आहे. कारण काल दिवसभर नाही खाल्लं न खाल्लं आता दिवसभर चालू होतं, त्यामुळं एका भेंडीची भाजीसाठी फिरून मस्त भाजून घ्यायला चालू आहे. कांदा आणि टमॅटो फिरून घेतलेला आहे. इथं कणिक मळून घेतलेला आहे, कुकर लावलेला आहे, रात्रीची डाळ आहे, मूग डाळ आहे केलेली आणि आता हे भाजून फोडणीला देणार आहे. त्यासाठी लागणार आहे कांदा, टमॅटो, जिरं, मोहरी वगैरे मस्त भेंडीची डाळ. कोल्हापूर माई लाईफमध्ये स्वागत आहे. आता दिवस मला खूप छान जाऊ दे, आनंदी जाऊ दे. आणि भेंडीची भाजी हे सगळं म्हणजे जेवण पहिलं करून घेणार आणि त्यामुळे साफसफाईच्या पाठीमागे सगळं आवरावर करायचं आहे. सगळं गावाकडून आणलेलं साहित्य इकडं तिकडं सगळं पडलेलं आहे, कपडे जास्त पडलेले आहे, सगळं करायचं आहे आवरावर. आणि देवपूजा येथून सगळं बाकी आहे. पण आधी काल घाई तिथून गेल्यानंतर नाश्ता तेवढं बनवून बाहेर म्हणजे थोडंफार खाणं झालं, त्यामुळे म्हटलं व्यवस्थित घरातलं खाल्ल्याशिवाय आपल्याला त्याचं भूक भागत नाही. म्हटलं आधी जेवणाची तयारी चालू आहे माझी आणि मग बाकीचं करायचं आणि थोडेसे बाहेरचे पण कामं येतात. मला भरपूर कामं येतात की करण्याच्या नियोजनात आहे. आबाजींना बघायला पण जायचं आहे दुपारी. मग माझं सगळं आवडल्यावर मी जाणार आहे, कारण घरात आल्यानंतर मग स्वास्थ्य म्हटलं बाहेरून आल्यावर होत नाहीत काही कामं. पहिला आधी ते सगळं आवरून घेऊन मग बाहेर जाणार आहे. आणि चला तर असा दिवस मला खूप छान जाऊ दे, कंटिन्यू करा. तर मसाला मोहरी काढायचे, जिरे टाकले त्याचा आणि जिरे टाकले तेलामध्ये चांगले परतले, थोडंफार इकडं होऊन जातं. आणि आता कांदा जरा थोडासा जास्तच टाकते फ्राय भेंडीमध्ये, म्हणजे जेणेकरून चांगला भाजला चवीला थोडंसं गोडसर वगैरे अशी होते. गोड आणि आंबट अशी छान भाजी होते. म्हटल्यावर चांगला कांदा भाजून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकणार आहे टमॅटो आणि मध्येच असं आमच्या लेडीज मीटिंग होती, त्यासाठी कुणाला आवडतं कुणाला नाही व्हिडिओमध्ये यायला. आता गेल्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्यातली होती, एप्रिल महिन्यात. आणि तसं व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओ टाकू शकत मला म्हणजे टाकायचे नाही. काही गोष्टी माझ्या प्रायव्हेट आहेत तर प्रायव्हेटच ठेवायचे आहेत. आणि तसंच सोशल सगळ्या मिळून करत असतात, ते चालू असतं पाठीमागं. आणि तसं त्या गोष्टी सोशल आहे त्या सोशलच ठेवायच्या, म्हणजे दाखवण्यासाठी करायचं नाही. त्यामुळं ते सोशल ह्याच्यावर मला टाकायचं नाही. क्वचितच काही येतं किंवा लोकांच्या गाठीभेटी असतात. आता काल पण गावी गेलो होतो तर बरेच लोक भेटले होते. जाताना वरती शेतातला माझा वायकर आमचा सिलेंडरचा निघाला होता. गेल्या वेळेला दूध वगैरे घेऊन गेलो होतो शेतावर, पण चहा करायलाच मिळाला नाही, कारण पूर्ण गॅस लीक झाला होता. आणि त्यावेळेला गॅस लीक झाला होता त्यामुळे चहा करायला मिळालं नाही. जसं दूध नेलं तसंच परत इकडे घेऊन आले मी. आणि कारण तिथं दादा आले होते, त्यांना चहा करून द्यायचा होता, पण गॅस लीक झाल्यामुळे केला नाही. मग काल आमच्या इथं जे सत्यनारायण पूजा करायला पूर्वी येत होते घरी, ते सिलेंडरसाठी बसले होते तिथं. म्हणजे सिलेंडरची गाडी आठवड्यातून 2 दिवशी येते, अशी 12 दिवशी. मग काल येणार होती. टमॅटो टाकला आणि टमॅटो टाकून चांगला परतून घ्यायचा तेल गाळी घ्यायचं, कारण तेलाचे डाग पडतात मग गाळीवर. आणि चांगला टमॅटो भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि चटणी अजून थोडीशी संपायची राहिली. कलर तुम्ही बघा पांढरा झालेला आहे, म्हणजे घरातलं कोण असं गेलं जरी असेल तरी चटणी केली असेल तरी असं होतं. आणि ते कारण असते म्हणजे त्या गोष्टीला कधी कधी. आणि त्या गोष्टीची व्यवस्थित झालं. आणि मिरच्या जसं मी आधीच घेऊन ठेवल्या होत्या, त्यानंतर आई गेल्या होत्या, मग ते मला करणं भागत होतं, कारण तेवढ्या वेस्ट आणि हे होणार होत्या. आणि
तुम्हाला सांगायचं राहिलं. आणि मग जाताना ते वायसर घेऊन गेलो, पण लावायला वेळ मिळाला नाही. काजू वगैरे वेचले, सगळं आवडलं. पावसाचं हे बघून आम्ही परत निघालो. थोडंसं फोटो वगैरे काढले. पावसाचं वातावरण बघून आम्ही निघालो, मग जास्त थांबलो नाही. आणि ते वायसर तसाच ठेवून आलो. परतच्या वेळेला जाऊ त्यावेळेला बसू. कधी कधी कसं होते, जरी मोकळ्या वातावरणात असतं तरी सांगता येत नाही. म्हणजे खूपच गॅस जात होतं, त्यामुळं जावं नाही तो ही कामं आहे. त्यामुळं त्या दिवशी काही केलं. भेंडी टाकली, कांदा टमॅटो शिजला, त्यात आम्ही भेंडी टाकली. आता पंखा लावल्यामुळं खाट उठत आहे चटणीची, कारण गरम पण खूप होतं आहे. बाहेर उष्णता, आतमध्ये उष्णता. गॅसजवळ 10 नंतर तर एवढं गरम होतं गॅसजवळ. त्याच्या आधी थोडं केलं बरं असते. कधी कधी बाहेरची कामं करत राहिलं तर मग हे पण राहून जाते. आणि कसं होते, घरातून बाहेरची कामं, मग परत घरातली सगळ्यांनाच लोड पडतं. म्हणजे प्रत्येकानं बाहेरचं करून परत घरातलं करायला कंटाळा. त्यामुळे पसारा भरपूर पडलेला असतो. त्या बघू फोन करून ठेवायचा असा विचार चालू आहे. आणि असं छान आता परत केली आहे. 5 मिनटं वाफेवर शिजवून चपाती. आता चालू आहे. त्यांनी बाहेरचं बरंच सकाळपासून पाण्यातच होते आणि आता त्यांचं आवरले. आता त्यांचं काहीतरी काम निघाले बाहेर. आणि इथं माझी चपाती चालू आहे. जेवून जातील ते राहते. आणि मग अशी छोटी, म्हणजे शेवटची चपाती मोठी होती म्हणून ना मी अशी हे करते, मग लहान करून घेते त्याच्यात राहिलेल्या पिठात एकदम कमी करून. मग आणि होते असं रोज होते लहान चपाती. काय माहिती काय आहे. भाकरीचं पण असंच होतं, म्हणजे कधी कधी एक्स्ट्रा होते आपले पीठ नेमक्या भाकरी. चला आता हे सगळं आवरून, हे बघा किचन कट्याची कंडिशन्स. आता हे घागरी भरायचे, घासून वगैरे स्वच्छ. आणि आता सगळं पूर्ण झाडूपासून सगळी सुरुवात इथून. दुपारी येईल मनीषा फरशी पुसायला, पण वेळ लागतो आहे. तर चला, कारण काम पोटासाठी आपण काम करतो आहे आणि आपणच खायचं असतं. म्हणजे करून आपण आपल्यासाठी जगत असतो आणि जगलं पाहिजे. पण आपण काम करतो आहे म्हटल्यावर आपल्या स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. आणि चला तर मग आता बाकीचं सगळं आवरून परत बाहेरची कामं पण आहेत, ती पण करायला निघायचं आहे. तर असं आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. इथून हे प्रत्येक गृहिणीचं हे बेसिक काम आहे आपलं. आणि ॲडव्हान्समध्ये करायचं असेल तर भरपूर कामं असतात. तर चला, आजचा दिवस तुम्हाला पूजेसाठी फुलं काढलेली आहे. हे टेबलची कंडिशन आहे अशी. हे सगळं पूर्ण आवरायचं आहे, पूर्ण टोटली. तर जेवायला बसण्यापेक्षा जास्त पसारा जास्त असतो आहे. आता दुपारचे 12 वाजले. तिथं दवाखान्यात नेण्यासाठी भात कमीला घालवले. खिचडी भात म्हटलं थोडं काबायचं काढलं तर. आणि तर मुलं आता तिथं थांबायला लागले त्यांच्याजवळ. तर त्यांच्यासाठी पण थांबलं त्याच्यासाठी, कारण तिथून खूप लांब आहे. तरी पण अर्धा पाऊण तास लागतो जायला. अर्धा तास तरी थांबला लागतो. जरा आवडून खातील म्हणून फोडणीचा भात, खिचडी भात टाकत. कारण आजारी पेशंटला जास्त करून चांगलं परतला आहे. मूग डाळ टाकलेली आहे खिचडी भातामध्ये. तांदूळ चांगले स्वच्छ करून घेतले. आलं, लसूण, कांदा, टमॅटो, जिरे, मोहरी फोडणीत घालायचे. मी आता घातलेली नाही, कारण म्हणून जास्त मसाले वगैरे टाकले नाही. सपक आपली लाईट हलकी ते केलेली आहे खिचडी. मुगाची डाळ टाकून खिचडीपेक्षा पाणी थोडं जास्त टाकायचं, जेणेकरून चांगली शिजते आणि खायला पचायला पण चांगली हलकी. आत्ता वरचं सगळं आवरून आले, झाडू सगळा मारून, खाली पण झाडू मारून घेतला आहे. अजून मला देवपूजा करायची बाकी आहे. कसे एकटं करायचं सगळं लोड पडतं आहे आणि कोणतरी हाताखाली असेल तर पटपट होऊन जाते. तर आता सगळं झाडू बिडू बेडशीट हे ते सगळं आवरलेलं आहे. आता भात टाकलेला आहे. अजून मला चटणी पॅकिंगवर लिस्ट, म्हणजे हे टाकून ॲड्रेस टाकून हे पार्सल करायचं. आता जवळ 15 दिवस झाले त्याने मग ॲड्रेस दिला होता, तो टाकायचा आहे. तर चला, अशी सुरुवात तर आता दुपारची वेळ झाली तरी
तरी पण अजून कामं चालूच आहेत. आणि चला अजून ओटा साफ करून घ्यायचा आहे. भांडी घासून गेलेली आहेत मावशी. हॅलो सगळ्यांना शुभ दुपार. 12:30 वाजलेत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. आज आहे शनिवार. तर चला आजच्या दिवसाची अशी आमची सुरुवात. सकाळपासून जरा एक पेशंट शेजारचं बघून आलो. आज जरा वेळ मिळाला म्हटल्यावर. आणि कसं काल जरा आबाजींना बरं वाटलं, ते घरी गेले त्यामुळं बरं वाटलं थोडंसं. जीवात जीव आला. कारण घरातलं कोण असं आजारी असेल तर लई त्रास होतो आहे. म्हणजे नको वाटतं ऐकायला पण. आणि आता म्हटलं बरेच दिवसांनी जरा साडी घालायचं. हे चपातीसाठी कणिक मळून घेतलेली आहे. इथं तवा गरम करायला इथं सगळी तयारी करून घेतली. आणि इथं काळे बीन्स जे आहे ते गावाकडचे आमचे दिडगे म्हणतात त्याला, ते छान अशी भाजी टाकलेली आहे. आता चपाती करून घेणार आहे. खूप खूप ऊन पडलेलं आहे. कधी एकदा पाऊस पडतो आहे असं झालं आहे. आता खरंच कंटाळा आला आहे ह्या उन्हाचा. आणि त्याच्यात आता यात्रा, लग्न आणि हे सगळं आहे. आता तो विचार चालला आहे आता कसं काय. उद्या बाबांचं फोटोपूजन आहे आणि फोटोपूजन झाल्यानंतर मग फळाचं आमचं जे करायचं राहिलं आहे सवासणींचा तो कार्यक्रम मोठी जावेनं ठेवला आहे. ते आता करणार. आणि त्यानंतर मग बाकीचं मग प्रत्येक जणी आपलं केलं तरी चालतं तिथून पुढं. तर असं आहे आजच्या दिवसाची सुरुवात. आणि पळून पळून जीव आता असं हे झालं आहे. कालचा दिवस तर जरासं विश्रांती घेतली. जरा तिकडनं गावाकडनं आलेला 2 व्हीलरवरचा थकवा होता त्यामुळं. आणि आता चला जेवण करून घेते. जरा सविताकडं पण जाऊन आले. ती कसं भाजी चपाती दिली होती आता आम्ही गावी गेल्यावर, तिला द्यायला सांगितली होती. आणि उद्या रविवार पण आहे म्हटलं भाजी आणू देते काहीतरी, कारण कधी अडचणीला वगैरे बरं पडते. आणि ती पण उचलं सगळं आणून करणार. आता घरातलं आहे म्हणून आपलं सांगते आपल्या हक्कानं. आणि चला पूजनसाठी हार घेतला. आणि आता इथं गडिंग्लजमध्ये आलो आहे. गडिंग्लजमधने आता त्यांनी टेडी आणायला गेल्यात समोर बेकरीत. समोर बेकरीत गेलेत आणि आता थांबले मी इथं खाली आणि जाणार आहे थोड्या वेळात पोचू. गर्दी बघा, आज बाजार आहे गडिंग्लजचा. आणि मे महिना आता हळू येईल तसंच सगळे सुट्टीला येणारी लोक गर्दी आहे. चला आले साहेबराव. आलेलो आहोत वरती, वेळ आहे तोपर्यंत म्हणून. आणि लिंबू हे पिकच तर काढून येते बघ. गावावरून आल्यावर इथं थोडा वेळ विश्रांती घेतली आणि इथं कुकर लावला आहे. आता बटाट्याची भाजी टाकली आणि चपात्या करायच्या आहेत. चपात्या करायच्या आहेत. थोडा वेळ पडले गाडीवरून 2 व्हीलरवरून आल्यावर जरा त्रास होतो आहे म्हटल्यावर. आणि आता मीठ टाकून थोडंसं कणिक मळून चपातीला चालू करणार आहे. टेस्टला बाहेर जायचं होतं पण प्रॉब्लेम असा आहे, मंथ एंडिंग आहे, काही म्हणजे जाऊ शकत नाही. आता चपाती करून घेणार आहे.